तर सगळे कसे आहात तर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे मॉर्निंग संडे, तर सगळ्यांना शुभ सकाळ। तर छान अशी सुरुवात झालेली आहे। तर असं मुलांना वगैरे सुट्ट्या आहेत। आता बाकीचं जे सकाळची जी कामं आहे ती सगळी झाली, देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे आता किचनमध्ये। तर आता इडली बनवणार आहे। तर मुलांची फरमाईश आहे, ते आज इडली बनवणार आहे। रविवारचं काही ना काहीतरी असतं, इडली डोसा वगैरे असतो। तर आज मी इडली बनवणार आहे। तर कशा पद्धतीने बनवणार आहे तुम्हाला ते दाखवणार आहे। तर रविवारची कशी बरीच कामं असतात। तर चला तर बाहेरचं पण तुम्हाला थोडंसं सकाळचं वातावरण दाखवते तुम्हाला। तर चला तर आता दाखवते। तर पाठीमागून एवढं काय दिसत नाही बरं का, म्हणजे एवढंच दिसतं। पाठीमागची बाजू असल्यामुळे एवढं दिसत नाही, त्याच्यामुळे दाखवलं छान वाटतं सकाळचं। तर चला तर आता इडलीचं पीठ मी रात्रीच भिजवून ठेवलेलं होतं, म्हणजे बारीक वगैरे करून ठेवलेलं। आता फक्त कुकरला लावायचं आहे। तर चला तर मग आता आपण इडली करूया। तर आता सकाळची जी कामं झाडलोट म्हणजे फक्त किचनमधलं आणि बेडरूममधलं झाडलेलं वगैरे आहे, गॅलरी फक्त। आता हॉलमध्ये तेवढं नाही झाडलं अजून, मुलं वगैरे असे निवांत त्यांचं रविवारचं चालत असतं। आणि रोजच्या रोज त्यांना लवकर उठतात ते, मग रविवारचं त्यांचे येणं उठत असतात। परत आता इथे माझं आता किचनमध्ये आल्यानंतर इथे नाश्त्याची तयारी करत आहे, इडली आणि सांबार। त्यांच्या फरमाईशीनुसार मी आता इडली आणि सांबार करून देणार आहे त्यांना। त्यांना आवडते त्या पद्धतीने मी संडेला करून देते, कारण रोजच्या रोज कसं चपाती आणि भाजी जी असते ती खाऊन जातात, कधी खातात कधी नाही खात। त्याच्यामुळे नाश्ताही करतच नाही। त्याच्यामुळे आता रविवारचं काही ना काही ते वेगळं असतंच बघा। तर कधी डोसा, कधी इडली आज बनवते, त्यांना इडली पाहिजे होती, आवडते तर इडली सांबार। का इडलीच जी चटणी बनवतो ना ती आवडत नाही खोबऱ्याची, तर सांबार आणि इडली त्यांना खूप आवडते, तर ती करून देणार आहे। तर आता हे सगळं आता शिजायला वगैरे घातलेलं आहे, बटाटा आणि डाळ एकत्रच घातलेलं आहे, म्हणजे कसं दोन्ही पण शिजेल मस्त असं। तर स्वच्छ करून घेतलेलं आहे, नंतर शिजायला घातलेलं आहे। तर मी तर म्हणेन की जशी रोज आपण रुटीननुसार काम करतो तर पटकन होतात, आणि रविवारचं तर डबल काम पडतं। कारण कसं डबल म्हणजे कपडे वगैरे खूप असतात, म्हणजे बरेच असतात बघा, आणि स्वयंपाक वगैरे राहतो, बरेच कामं राहतात। तर दिवस म्हणजे रविवारचं पूर्ण जातोच म्हणजे काम करण्यातच। तर आता इथे मी तांदूळ आणि डाळ जी भिजायला, म्हणजे उडदाची डाळ भिजायला घातली ना, ते आता सगळं बारीक करून कालच करून ठेवलेलं होतं, आणि मस्त असं आता झालेलं आहे। तर मी तर म्हणे की जे पीठ आहे ना ते घट्टच ठेवायचं, आणि मिक्सरला जेव्हा बारीक करा ना तेव्हा एकदम बारीक नाही करायचं, तर थोडंसं मोठं ठेवलं ना तर इडली पण छान लुसलुशीत होते आणि जाळीदार होते, आणि खाताना पण अशी मस्त अशी लागते पण। आणि आता त्यानुसार करून घेतले, त्याच्यात मी इनो वापरलेला आहे आणि तो मीठ टाकलेला आहे। तर नेहमी इनोच टाकते, इनोने इडली छान होते। तर दुसरं काहीच नाही वापरलं, एवढंच वापरलं, त्यानुसार मी केलेलं आहे। आणि आता हे सगळं झालेलं आहे, आता इथे शिजायला ठेवणार आहे। तर 5 मिनटात होते, कारण घट्ट जेवढं ठेवलं ना तेवढं इडली चांगली होते, आणि जर पातळ वगैरे झालं तर आणि शिजायला इडली तयार व्हायला पण खूप उशीर लागतो। तर घट्ट ठेवलं ना तर पटकन होते, आणि इडली आणि न चिटकता पण निघते। तर आता इथे शिजायला ठेवलेलं आहे साईडला, तोपर्यंत सांबार करण्याची तयारी इकडे केलेली आहे। तर त्यासाठी मी कांदा, टोमॅटो आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे, आणि कढीपत्ता आणि शेवगे शेंग तेवढी नाही, तर काल शनिवारचा बाजार वगैरे असतो, तर शेंग वगैरे भेटलीच नाही, त्याच्यामुळे मी आता फक्त डाळ आणि बटाटे याचीच सांबार वगैरे करून घेणार आहे। तर कधी चटणी पण खोबऱ्याची करते, तर मुलं एवढं खात नाही, त्याच्यामुळे मी आता सांबारच करते मी। आता इथं जिरे मोहरीची फोडणी वगैरे दिली, तोपर्यंत मुलं वगैरे उठलेले आहेत। तर सकाळची तर खूप धावपळ आणि खूप घाई असते, त्याच्यामुळे पटपट वगैरे करून घ्यावं लागतं, इकडे तिकडे होतंच बघा। तर आता इथे माझं फक्त झालेलं आहे, बाकीच्यांचं नाही झालेलं।
मी उरकून वगैरे घेतलेलं आहे सगळं. देवपूजा वगैरे झालेलं आहे आणि बाकीचं सगळं झाडून वगैरे घेतलेलं आहे. फक्त आता हॉलच वगैरे राहिलेला आहे, तोच फक्त आता मी बाहेरचं जिना वगैरे झाडावं लागतो ते पण झाडून घेते सकाळचं. तर बरीचशी कामं निम्मी कामं 8 वाजेपर्यंत होतात. नंतर बाकीची जी स्वयंपाक वगैरे जी दिवसभराची असतात तर ती वेगळीच राहतात. आणि आता थोडंसं याच्यात मीठ टाकते, कांदा टाकलेला आहे आणि मीठ टाकल्याने कांदा पण लगेच भाजेल आणि मस्त असं खरपूस असं भाजून घेते. आणि याच्यात लगेच टॅमॅटो वगैरे टाकून घेते. टॅमॅटो असा एकदम असा मऊ होईपर्यंत भाजला ना तर सांबार बी चांगलं मस्त लागतं. आणि थोडंसं हिंग टाकलेलं, हिंग का टाकल्याने काय होतं भाजी सांबारला टेस्ट अशी वेगळी मस्त येते. ते आता इथं कढीपत्ता पण नाही, तर ऊन पण छान असं पडलेलं आहे, सकाळचं ऊन आहे हे. तर आता हे सांबार पण इथं झालेलं आहे आणि इथं डाळ पण आता मी बारीक करून मॅशरने करून घेणार आहे. बारीक शिजलेली आहे, फक्त मी आता फक्त हे करून घेत आहे. आणि साईडला बटाट्याची सालं वगैरे काढून कट करून घेतलेले, बारीक बारीक अशी करून घेतलेलं आहे. तर बटाटे पण सांबार छान होतं. आता हे सगळं झालेलं आहे आणि सगळं मसाले वगैरे आता मी टाकून घेते मी. तर आता लसणाची पेस्ट नंतर शेवटीला टाकायची आणि टेस्ट पण येते, कारण आधी टाकली ना तर तिची चव एवढी खास अशी लागत नाही. तर इथे मी गरम मसाला, हळद, परत गोडा मसाला टाकलेला आहे आणि एवढे मसाले लाल तिखट वगैरे टाकून घेणार आहे. आणि धनिया पावडर वगैरे टाकले, 1 चमचे सगळं टाकलेलं आहे मी. तर मुलं एवढे तिखट एवढे खात नाही, तर मध्यमच टाकते मी, त्यांच्यापुरतंच करणार आहे. तर आता हे सांगण्याचं भिजलेलं आहे आणि इथं लाल तिखट एवढं तिखट नाही, त्याच्यामुळे मी आता फक्त 1-1.5 थोडंसं टाकणार आहे, 1-1.5 चमचा. तर आता हे छान असं मिक्स करून घेते मी. तिखट मी आधी तेलातच टाकते, कारण तरी बिरी पण चांगली येते, छान येते, त्याच्यामुळे तेलातच टाकते मी. आणि आता हे गरम आहे तोपर्यंत टाकणार आहे. आणि हा बटाटा जे शिजलेला आहे तो मी आता पहिल्यांदा टाकलेला आहे आणि हा परतून घेते मी. तर आता हे सगळं परतल्यानंतर जे आता आपण शिजवून घेतले ते आता मी जे टाकते. या पद्धतीने मी सांबार करते, असं पण छान लागतं. तर आता इथे हे पण सांबार पण झाले आणि इडली पण तयार झालेली आहे. तर 5 मिनिटात इडली तयार झालेली, अजिबात उशीर लागत नाही. तर या पद्धतीने जर पीठ केलं ना तर मग पटकन होते. आणि तर आता सांबार होत आहे तोपर्यंत मी ते इडली कशी झाली ते काढून बघणार आहे. तर इथे आता सांबार झालेलं आहे. तर आता आपण इडली बघूया. तर इडली आता उघडून बघते मी. तर आता मस्त असं बघू शकता, मस्त आपली इडली तयार झालेली आहे. आणि इडलीचं प्रमाण म्हणाल तर 1 ग्लास जर तांदूळ घेतले तर ना त्याच्यातलं निम्मच उडदाची डाळ घ्यायची. तर अशा प्रमाणे जर घेतले ना आणि घट्ट ठेवायचं कधी पीठ, म्हणजे इडली पटकन होते आणि मस्त अशी जाळीदार होते. तर याप्रमाणे मी करते बघा, आणि पटकन होते, 5 मिनिटातच वाफवून इडली तयार होत असते. तर आता सगळं झालेलं आहे, मस्त असे झाले. ते सगळे काढून बघणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे तर कशी झालेली आहे. तर बघा, बघू शकता पटकन असे सुटत आहे. आणि तुम्हाला आता हे करून दाखवते. मस्त असे जाळीदार झालेले आणि मस्त असे लुसलुशीत पण झालेले आहे. आणि अशा पद्धतीने सगळं पटकन निघत आहे. आता हे सगळ्या इडल्या मी काढून घेणार आहे. 4 ह्याचं आहे, तर 4ही पण ह्याच्यातले मी काढून घेते. तर अशा पद्धतीने ते इडली तयार झालेली आहे. तर आता इथे मी ताटात काढून घेतलेलं आहे आणि मस्त दिसत आहे ताट. आता हे मुलांना देणारे सांबार पण छान झालेलं आहे आणि इडल्या पण मस्त सुंदर झालेल्या आहेत. तर आता ह्यांना देऊन येणार आहे मुलांना हेच ताट. तर आता हे तोपर्यंत त्यांना दिलेलं आहे. आणि इकडे माझं आता देवांची जी वस्त्र मी काल धुतलेली होती ना ती आता व्यवस्थित करून ठेवते, म्हणजे घड्या वगैरे घालून ठेवते, म्हणजे कसं बरं पडतं ना. तर ते सगळी सेपरेट असते देवांचं वगैरे, आणि आपली जी कपडे ते सेपरेट असतात. तर तिकडं आतमध्येच घालते मी, बाहेर घालत नाही. तर बरेच कपडे राहतात त्याच्यामुळे मी इथं आतमध्येच घालते. तर इथं घड्या वगैरे घालून ठेवल्या. तर दिदी होती साईडला. तर आता ही बाजार शनिवारचा इकडे बाजार असतो, तर एवढं काही आणलेलं नाही, फक्त आता 4
5 भाज्या आहेत, कोबी, वांगी, टॅमॅटो आणि एवढंच आणलेलं आहे बघा. तर ते सगळं काढून आता साईडला ठेवणार आहे. आणि भेंडी पण आणलेली आहे, ते भेंडी दीदीला खूप आवडते. तर आता हे सगळं काढून याच्यात ठेवून देते, म्हणजे हे काम आपलं हलकं झालं. त्याच्यामुळे आता हे सगळं झालं की स्वयंपाक वगैरे करायला घेणार आहे. तर इथं वांगच करणार आहे, तर भरून करणार आहे. तर शनिवारचा बाजारही बरा पडतो, तर जवळच आहे, तर रोजच्या रोज भरतो, कधी लागेल तेव्हा आणतो. तर शनिवारच्या बाजारात जरा थोडंसं बरं पडतं, सगळं भेटतं म्हणजे व्यवस्थित. आणि त्याच्यामुळे मी शनिवारचं कधी कधी आणतो. तर आता हे सगळं अशा पद्धतीने मी आता भरून ठेवते. तर आता हे सगळं आणि कांदा लसूण येते मी ह्याच्यातच ठेवून देणार आहे, म्हणजे आता फरशीवर ठेवून देते मी. तर आता हे सगळं भरून ठेवते आणि ह्याच्यात मी जे बटाटे आहे ना फक्त साईडला काढून ठेवते. बटाटे बरेच आहेत, 1-2 किलो आहेत. सारखे आणत नाही, तर कधी कधी आपलं म्हणजे आणून ठेवतो, म्हणजे कधी बटाट्याची भाजी वगैरे करायचं म्हटलं तर. जास्त बटाट्याचं करत नाही, कधीतरीच आपलं 5-6 दिवसातनं कधी करतो बटाट्याची भाजी वगैरे करायची असली तरच. आणि आता अशा पद्धतीने सगळं भरून ठेवलेलं आहे मी, बघू शकता. तर अशा पद्धतीने जी भाजी वगैरे भरून ठेवलेली आहे मी ह्याच्यात, बघू शकता. भेंडी, कोबी, वांगी आणि टॅमॅटो वगैरे ह्याच्यात भरून ठेवलेले छान राहतात. तर आता इथे बटाटे पण साईडला काढून ठेवलेले. तर आणि ते म्हणजे देवाची जी वस्त्र आहेत ना त्यांची घडे वगैरे घालून ठेवलेले आहे. तर चला, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर मुलं तर तिकडं अभ्यास करत वगैरे बसलेले आहेत, आणि तर इकडे मी भाजी वगैरे भरून ठेवत होते. तर चला, तर आता मी तर व्हिडिओचा एंड करणार आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.